देणार सन्माननीय राहुल भैया मोटे साहेब, जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण इथे पाठबळ देऊया। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे, ज्यांना समोरच्या जनतेनं 81,000 निवडून दिलं ते ओमराजे निंबाळकर साहेब, रणजितदादा पाटील साहेब, काँग्रेसचे वाघमोडे साहेब, मंचकावर असणारे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसचे सर्व नेते मंडळी, वेळ खूप झालेला आहे, जास्त वेळ मी आपला या ठिकाणी घेणार आहे। साहेब एका दिवसात 5-5 सभा घेत आहेत, आपल्याला त्यांचं मनोगत या ठिकाणी ऐकायचंय, परंतु एक शिस्त आपण या ठिकाणी पाळणं गरजेचं आहे की साहेब काय बोलतायत ते ऐकण्यासाठी आपण शांत राहणं गरजेचं आहे। डावीकडे आणि उजवीकडच्या तरुणांचा उत्साह आहे, त्याच्याबद्दल मला आदर आहे, परंतु आपण एकही शब्द न बोलता फक्त साहेबांचं भाषण आपल्याला ऐकायचंय, ओमदादाचं भाषण ऐकायचंय। शांततेत थोडं घ्या, आपली सभा माझ्यानंतर ओमदादा बोलणार आहेत आणि नंतर साहेब बोलणार आहेत। अर्धा तासाच्या नंतर ही सभा संपणार आहे, फक्त शांत बसून आपण घ्या, कारण साहेबांनी मला आदेश दिलेला आहे की बाबा शांततेत सभा झालं म्हणजे शेवटच्या माणसापर्यंत सुद्धा ऐकू जाणार आहे। सुरुवातीला या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी रणजितदादा पाटील यांचं मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी त्यांच्या पक्षाचा एबी फॉर्म मिळाला असताना सुद्धा शेवटच्या 3 मिनिटांमध्ये त्यांनी फॉर्म काढला आणि पक्षनिष्ठा काय असते हे दाखवून दिलं। ओमदादांनी आम्हाला त्यांना बोलवलं, भविष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस कशा पद्धतीने वाटचाल करणार ह्याच्याबद्दलची मीटिंग आमची त्या ठिकाणी झाली आणि रणजितदादाला सुद्धा पक्षनिष्ठेबद्दल भविष्यामध्ये त्यांचे नेते मंडळी योग्य तो नाही दिल्याशिवाय राहणार नाहीत ही खात्री ओमदादांनी या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे। आपल्या मतदारसंघाचा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तो पाण्याचा। मागच्या 15 वर्षाच्या कालावधीमध्ये आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून, माझे वडील कैलासवासी महारुद्र बोटे बाप्पा यांच्या माध्यमातून सीना कोळेगाव धरणाचं भूमिपूजन झालं आणि मी आमदार असताना त्या ठिकाणी जलपूजनाचा कार्यक्रम घेतला। अशी अनेक साठवण तलाव आपल्या मतदारसंघामध्ये आपण केलीत, अनेक एमईसीबा केलेल्या आहेत आणि म्हणून सिंचन क्षेत्र आपलं या ठिकाणी वाढलेलं आहे। मधल्या कालावधीमध्ये ज्ञानेश्वर तात्या पाटील होते, त्यांच्या कालावधीमध्ये काही सिंचन क्षेत्र झालं। मतदारसंघातल्या सर्व नेत्या मंडळीच्या सहकार्यामुळे सिंचन क्षेत्र आपलं वाढलेलं आहे आणि आज ऊसाचं पेमेंट वर्षाला 500 कोटी रुपये आपल्या मतदारसंघात येतात, ही सिंचनाची आपली कमाल आहे आणि ह्याची सुरुवात आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून झालेली आहे। हा झाला एक टप्पा। दुसरा टप्पा, उजनी धरणातलं पाणी सीना कोळेगाव मध्ये आणण्याचं टेंडर आपण आमदार असताना आपल्या सरकारच्या वेळेस केलेलं होतं, परंतु 20% काम राहिलेलं असताना आपण निवडून दिलेल्या आमदारांनी हे पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आणलेलं नाही, त्याचा कधी न भरून निघणारा तोटा आपल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी झालेला आहे। निवडून यायच्या अगोदर इलेक्शन चालू असतानाच त्यांनी सांगितलं हिंगणगावला पाणी आणलं, आलं का हिंगणगावला पाणी? त्यानंतर म्हणाले आसूला पाणी आलं, आलं का आसूला पाणी? बोगद्या दाखवायला गेले, म्हणाला उजनीचं पाणी आलं, आलं का पाणी उजनीचं? फक्त शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचं काम यांनी केलेलं आहे। या ठिकाणी गेल्या वेळेस माझा पराभव झाला, तो स्वीकारला। 5 वर्ष आपण लोकांच्या संपर्कात राहिलो, विरोधी पक्षाचं काम केलं, पीक विमा असेल, दुधाचा दरभाव असेल, ह्याच्याबद्दल आंदोलनं केली आणि आपण लोकांच्या संपर्कात राहिलो। इलेक्शनच्या अगोदर आपण संवाद दौरा सुरू केला, 4 ते
महिन्यामध्ये आपण जवळजवळ मतदारसंघाचे 2 राऊंड घेतले आणि अतिशय चांगला प्रतिसाद संवाद दौऱ्याला आपल्याला या ठिकाणी मिळाला. आपलं कॉपी करून तानाजी सावंतने सुद्धा संवाद दौरा सुरू केला. काय झालं संवाद दौऱ्यामध्ये? लोक त्यांना प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर विरोध करू लागले. एका शेतकऱ्याला तर ते बोलत असताना प्रश्न विचारताना एका शेतकऱ्याची अवकात काढण्याचं काम तानाजी सावंतने केलेलं आहे. या निवडणुकीमध्ये शेतकरी सुद्धा तानाजी सावंतला त्याची अवकात दाखवल्याशिवाय राहणार नाही याची खात्री मला या ठिकाणी आहे. 5 वर्षामध्ये 1 तलाव केलेला त्यांनी दाखवा आपल्याला. 1 तलाव, 1 एमएससीबी केलेली त्यांनी आपल्याला दाखवावी. 1 प्रशासकीय इमारत केलेली त्यांनी दाखवावी. ज्या खात्याचे ते आरोग्य मंत्री आहेत त्या खात्याचं दवाखाना सुरू करून डॉक्टर्स पेशंटला त्या ठिकाणी सेवा देतात असं 1 दवाखाना दाखवावा आणि 1 लाख मिळवावा असं मी तुम्हाला आव्हान या ठिकाणी करतो. पत्रकारांनी सांगावं, त्यांच्या नेत्यांनी सांगावं, ही जी शाश्वत कामं आहेत, आपण जे पाणी दिलेलं आहे त्याचं भविष्यामध्ये 50-100 वर्षामध्ये त्या पाण्याचा फायदा आपल्या लोकांना होणार आहे. तानाजी सावंतनी काय केलं? इलेक्शन लागल्यावर आता साड्या वाटल्या, साखर वाटली, मुरुम टाकला. या ठिकाणी तानाजी सावंत साखर वाटू शकतो. या ठिकाणी तानाजी सावंत तुम्हाला साखर देऊ शकतो, बचत गटाला पैसे देऊ शकतो, परंतु तानाजी सावंत आपल्या मतदारसंघाला पाणी देऊ शकत नाही. पाणी फक्त राहुल मोठे आणि महाविकास आघाडीच या ठिकाणी आपल्या मतदारसंघाला पाणी देऊ शकते. महाविकास आघाडीमध्ये ओमदादा आहेत, रणजितदादा पाटील आहेत, आदरणीय पवार साहेबांचा आशीर्वाद आहेत. येणाऱ्या काळामध्ये उजनी धरणातलं पाणी 100% आपल्या मतदारसंघामध्ये आणण्याचा शब्द मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. हे करत असताना मराठा आरक्षणाच्या संदर्भात आपण प्रत्येक वेळेस आपली भूमिका घेतली. मी आमदार असताना मराठा समाजाचा प्रश्न अधिवेशनामध्ये मांडला. फक्त मराठा समाजा नाही तर धनगर समाजाचा सुद्धा प्रश्न मी अधिवेशनामध्ये मांडला आणि आपल्या मतदारसंघामध्ये सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याचं काम आपण 15 वर्षामध्ये केलं. 15 वर्षामध्ये आपला इतिहास आहे. गुन्हा गोविंदांना आपण या ठिकाणी एकत्रितरित्या काम करत होतो. काल दादानी सांगितलं की आपल्या नुरुद्दीन चौधरीला मला सुद्धा 11:30 वाजता फोन आला, दगडं टाकतायत. 1 भाषण केलं तर ह्यांना एवढं जमलं, अजून तर निवडणूक बाकी आहे. मला या ठिकाणी सांगायचंय, कुणाचीही दादागिरी आपण खपवून घेणार नाही. त्याला जशाच तसं उत्तर आपल्याकडून मिळेल हे मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो. आपल्या मतदारसंघाची 15 वर्षामध्ये कसं वाटचाल होती? मी आणि तात्या एकमेकाच्या विरोधात उभा होतो, भाषणं करायचो. खालच्या लेवलनी आम्ही कधी त्या ठिकाणी एकमेकावर टीका केली नाही. एखाद्या वेळेस आपल्या कार्यकर्त्यामध्ये जर भांडणं लागली तर मी तात्याला फोन करायचो की ही भांडणं मिटवून घ्या. ताता आम्हाला म्हणायचे की तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याला सांभाळा आणि मतदारसंघाची संस्कृती आपण जोपासली. आता काय होतंय? दहशतीचं वातावरण, गोळीबार व्हायला लागले मतदारसंघामध्ये, होत आहेत का नाहीत? आपला पूर्वीचा शांततेत असणारा मतदारसंघ आपल्याला पाहिजे का? आणि मग पाहिजे असेल तर महाविकास आघाडीच्या मागणं आपण या ठिकाणी उभा राहणं गरजेचं आहे. तिथल्या परांडा शहरातल्या व्यापाऱ्यांना मला सांगायचंय, दुकानदारांना सांगायचंय की आपल्या मतदारसंघामध्ये पाणी आलं म्हणून आज परांडामध्ये व्यापार वाढला. तिथल्या परांडा शहरातल्या जमिनीचे रेट पुण्याच्या बाहेरच्या एरियातल्या आउटस्कर्टच्या रेटच्या बरोबरीने आपले रेट झालेले आहेत आणि ही प्रगती आपण या ठिकाणी केलेली आहे. आपल्या काळामध्ये दादागिरी नव्हती, गोळीबार नव्हता, दहशत नव्हता आणि हे जर असं जर सुरू झालं तर भविष्यामध्ये हिथं जर कुणी जमा विकत घेतली, प्लॉटिंग पाडलं
तर त्याच्यामध्ये हिस्सा मागितला जाईल अशी भीती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि म्हणून पवार साहेब असताना, ओमदादा असताना मी जास्त या ठिकाणी बोलणार नाही. आपली ही लढाई आपल्याला लढायची आहे आणि ही लढाई कुणाच्या विरोधात आहे आपली? ही लढाई महाराष्ट्राला भिकारी बनवेन म्हणणाऱ्या माणसाच्या विरोधात आपली लढाई आहे. आपली लढाई मराठ्यांच्या आरक्षणाची खास काढणाऱ्या माणसाच्या विरोधात आपली लढाई आहे. आपली लढाई कुणाबरोबर आहे? आपली लढाई मनोजदादा जरांगे पाटील यांना एकेरी शब्दात बोलणाऱ्या माणसाच्या विरोधात आपली लढाई आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली लढाई गद्दार खेकड्याच्या विरोधात आहे. हे आपण या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे. पवार साहेब नसताना परत एकदा प्रत्येक वेळेस मी भाषण केले, त्यामुळे मी जास्त लांबलचक या ठिकाणी बोलणार नाही. इथं काँग्रेसची मंडळी आहेत, शिवसेनेची मंडळी आहेत, राष्ट्रवादीची आहेत. या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी शब्द देतो. या तिन्ही पक्षाला बरोबर घेऊन जाण्याचा शब्द मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. आणि येणाऱ्या 20 तारखेला आपण तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या बटनावर मतदान करावं ही विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.